कोळसा टाकून तुम्हाला जर काही गरम करायचं आहे तर हे तुम्ही करू शकता. प्रॉपर ऑथेंटिक टच द्यायचा असेल तुमच्या डायनिंग टेबलवर येणाऱ्या गेस्टला किंवा तुम्हाला, तर हे मस्त ऑप्शन आहे. आतून कॉपर आहे, आतून स्टील आहे. ग्लासमध्ये किती सुरेख आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं छोटासा कुकर, पण हा कुकरच्या शेपमध्ये सर्विंग हंडी आहे. मंडळी नमस्कार, वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे चर्नी रोडच्या पांझरपूर येथील चेतना स्टील मध्ये. मी 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता, त्याला तुम्ही सर्वांनी छान असा प्रतिसाद दिला होता. किचन मध्ये लागणाऱ्या भांड्यांबरोबरच इथे आपल्याला रेस्टॉरंट मध्ये सर्विंग साठी लागणारी सुंदर सुंदर भांडी, त्याचबरोबर तुम्ही घरात एखादी पार्टी असेल तर छान असं तुम्हाला सर्विंग भांडी हवी असेल त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. अमेझिंग असं या भांड्यांचं कलेक्शन आता मी आज तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. दिलीप दादा, तुम्ही आता मला एक एक भांड्यांचं कलेक्शन दाखवा. तर आता सर्वात प्रथम आपण हे घेऊया, ह्याच्याबद्दल सांगा. हे सर्विंग साठी आहे. लिड आहे. नाही, हे काय आहे म्हणजे बाहेरून स्टील, हे स्टील आहे, संपूर्ण स्टील आहे. आणि हे जे हँडल आहे हे पितळ आहे आणि हे हॅमर केलेलं आहे, हे बघा. आणि त्याला हे असं लीड आहे आणि लीडला देखील हे छोटंसं पितळेचं हँडल आहे. 2 साईडनी तुम्ही ह्याला असं पकडू शकता. छोटीशी ही किटली आहे, काय बोलतात ह्याला, अशी ही हंडी आहे, हे बघा. आणि ह्याच्यामध्ये साईजेस आहेत, हे बघा. ही एक साईज आहे, ही दुसरी साईज आहे आणि ही आहे तिसरी साईज. या 3 साईजेस मध्ये आपल्याला मिळतात. आता आपण दुसऱ्या एका वेगळ्या भांड्यांकडे जाऊया. मंडळी, तुम्हाला काय वाटतं छोटासा कुकर, पण हा कुकरच्या शेपमध्ये सर्विंग हंडी आहे. हे बघा किती सुरेख दिसतोय. आणि त्याच्यातही 2 साईजेस आहेत ना हे दादा. ह्याचं काय प्राइस जातं अप्रॉक्स? हे समजून आपल्याला 850 रुपये. आणि मग हे आपल्याला सिंगल मिळू शकतं ना? सिंगल मिळू शकतं. सिंगल मिळेल तर कोणाला गिफ्ट द्यायची असेल, अगदी युनिक वस्तू आहे ही, ज्याला द्याल त्याला आवडेल. हे बघा, देणाराही खुश आणि घेणाराही खुश. 2 साईजेस मध्ये हे आपल्याला हे कुकर शेप मध्ये ही हंडी मिळते. खूप सुरेख आहे, मला तर हे प्रचंड आवडलेलं आहे. खूप छान आहे. कुकिंग आणि सर्विंग, कुकिंग आणि सर्विंग हंडी आहे ही. हे बघा की ह्याच्यात तुम्ही काढलेलं आपण जेवण गरम करू शकतो. हे बघा. आणि हे इंडक्शन बेस आहे का? हा, इंडक्शन वर चालणार, गॅसवर पण चालणार. हे बघा, मध्ये 6 साईज येणार. 6 साईजेस. वा, छान. त्याच्यामध्ये हे बघा 6 साईजेस मिळतात आपल्याला. लहान मोठी सगळे हे बघा, हे पण तेच आहेत ना? हा, ह्याच्यातच ही मोठी साईज आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला हे बघा छोट्या छोट्या हे प्लेट्स आहेत स्क्वेअर शेप मध्ये. हे बघा, हे साईजेस आहेत 1 2 3 4 5 6. ह्या स्क्वेअर आहेत, ह्या राऊंड आहेत. हे बघा, आणि जड आहेत, वजनानी हॅमर केलेले आहेत. हे बघा, हा पूर्ण आपल्याला सेट घ्यावा लागतो ना? सिंगल मिळतं, सिंगलही तुम्हाला मिळेल आणि सेट पाहिजे तर सेट देखील तुम्हाला मिळेल. त्याच्यापेक्षा एक सुंदर मला कलेक्शन त्यांचं आवडलं आहे, म्हणजे हे दादा ह्याच्याविषयी सांगा. हे आपला भाजी काय बनवून चमचा ठेवायच्यासाठी हे रस्ते बघा, युनिक आहे. आपण जेव्हा भाजी डाळ वगैरे काही जे करतो तेव्हा आपण हे ढवळत असताना कुठे चमचा ठेवायचा हा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. त्यांच्यासाठी हा बघा, हा आहे, हा जो चमचा आपला भाजीत घातलेला चमचा, हा तुम्ही इथे असा ठेवू शकता. हे बघा, खूप सुरेख आहे. दादा, ह्याच्यात ही एक स्टँडर्ड साईज आहे का? ही ह्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे साईज येणार, वेगवेगळ्या साईजेस येणार. हे बघा, खूप सुरेख आहे, अगदी युनिक गिफ्ट आणि तुम्हाला घरात वापरायला देखील अशी युनिक वस्तू आहे. आपण ह्या प्लेट्स पाहिल्या, तसंच ह्या पण सर्विंग प्लेट्स आहेत. हे बघा, ट्रायंगल शेप मध्ये, ठोकेवाल्या आणि स्टीलच्या. ओव्हल शेप मध्ये सगळे वेगवेगळे डिझाइन आहे. खूप छान. किती साईजेस आहेत? त्याच्यामध्ये 4 साईज येणार दोघींमध्ये. तुम्हाला असं काय कुठलं प्लॅटर वगैरे ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी हे छान आहे. हे बघा, खूप छान. त्याच्या खालचंही छान आहे दादा. हे सर्विंग साठी आहे. हे बघा, आपल्याला एखादी भाजी केली आणि डायनिंग टेबलवर न्यायची आहे तर त्याच्यासाठी हे बघा
सुरेख असं हे सर्विंग बोल आहे हा, स्क्वेअर शेप याच्यामध्ये मध्ये. पण वेगळे वेगळे शेप येणार. हो का? हे सगळे वेगळे वेगळे शेप येणार. हे बघा छान. हे बघा होल मध्ये येणार. हे सगळे वेगळे वेगळे शेप येणार सर्विंग साठी. हे बघा हा आहे. हे बघा स्क्वेअर आहे, हा ओव्हल आहे, हा पण रेक्टँगल आहे, आणि हा बघा हा स्क्वेअर मध्ये हँडल आहे त्याला, आणि ही छोटीशी बादली. हे बघा डाळ वगैरे ठेवायला खूप छान आहे. हे बघा ही अशी आहे माझ्याकडे घरी, खूप छान मस्त. दादा हे किती छान आहे. हे काय, ह्याचा काय उपयोग? हे काय पण सर्विंग साठी आहे. राईस वगैरे, पुऱ्या वगैरे ठेवायला, फुलके वगैरे ठेवायला. 4 साईज येणार. हो का? खूप हे छान लहान आहे. आहे, हे हे बघा मोठी आहे, ते मधला 2 साईज येणार. हो का? सुरेख आहे मस्त. हे बघा तुम्ही आपल्या डायनिंग टेबलवर असं ठेवू शकताय. मस्त, खूप छान, अगदी युनिक पीस आहे ना तुमच्याकडे. खूप छान. बाजूमध्ये हे बघा किती सुरेख आकार आहे हा. आणि हे काय आहे? हेही असं सर्विंग. सर्विंग साठी आहे. हे बघा मस्त. हे काय 3 शेप मध्ये आहेत का? 3 साइजेस मध्ये. खूप छान आहे. बघू शकता ह्याची डिझाईन. वाव, हे किती छान आहे. हे बघा मस्त छान. ह्याच्यात साइजेस आहेत का? हे एकच आहे? हे एकच आहे. हे बघा आपण काय टिक्की वगैरे केलं तर हे असं आपण डायनिंग टेबलवर सर्व करू शकतो. खूप छान. हे बघा मस्त आहेत हे. हाही शेप बघा किती छान आहे. तर तुम्हाला इथे 101 वस्तू मिळणार आहेत. आता हे झालं आपण स्टीलमध्ये. तसंच इथे ह्यांच्याकडे सर्विंग भांडी जर घ्यायची आहेत तरी ब्रासमध्ये पण आहेत आणि कॉपरमध्ये देखील आहेत. हे बघा या हंडी आहेत. हे बघा मस्त ही कढई आहे. हे बघा विथ लीड आहे. विथ लीड आहे ना? लीड पाहिजे, विथ लीड भेटणार. अच्छा. विदाउट लीड पाहिजे. आणि बाहेरून कॉपर आहे, आतून स्टील आहे. आणि त्याच्यात हे बघा साइजेस आहेत. सगळे साईज येणार वेगळे. हे बघा ही हंडी आहे ना? हंडी. ही हंडी आहे, ही कढई आहे. हे बघा हे ब्रास मध्ये किती सुरेख आहेत. हे बघा. आणि हे काय दादा? हे सगळी आहे लहान. दाखवा. काय पण गरम करायचं असते ना. वाव. पण हे ऍक्च्युअल आहे का शो पीस आहे हा? नाही, शो पीस नाही, ऍक्च्युअल आहे ना. याच्यामध्ये ते टाकते कोळसा. हा टाकते, हा, कोळसा हे बघा टाकते. खूप छान. कोळसा टाकून तुम्हाला जर काही गरम करायचं आहे तर हे तुम्ही करू शकता. प्रॉपर ऑथेंटिक टच द्यायचा असेल तुमच्या डायनिंग टेबलवर येणाऱ्या गेस्टला किंवा तुम्हाला, तर हे मस्त ऑप्शन आहे. हे बघा अगदी अँटिक लुक देणारं मस्त आहे. काय ह्याचं प्राइस जात आहे? खूप छान आहे शेगडी. 950 आहे. खूप छान. हे बघा मिनी शेगडी म्हणू शकतो आपण त्याला. आणि हे बघा हे दाखवा ना, हे काढा. ठीक आहे. हे पितळेचं ना? हा, हे बघा ह्या इथे हंड्या आहेत, कढाई आहे, कढई आहे, आणि हे तांब्याची किटली आहे. तांब्याची किटली आहे चहाची, आणि 2 साइजेस मध्ये आहेत. अगदी खूप सुरेख दिसत आहेत. मस्त आहे, छान. आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला त्या 2 छोट्याशा सर्विंग बादली म्हणू शकतो आपण त्याला. हे बघा पकडा. हे बघा तुम्ही त्याच्यात डाळ ठेवू शकताय आणि डायनिंग टेबलवर ठेवू शकताय. बघा मस्त. आणि हॅमर केलेली आहे आणि आतून स्टील आहे, म्हणजे क्लीन करायला आतून खूप छान मस्त. दिलीपबाई खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलीत. तुमचे खूप खूप धन्यवाद. मंडळी, या अशा तऱ्हेची सर्विंग भांडी जर तुम्हाला हवी असतील, सुंदर सुंदर अँटिक त्याचप्रमाणे लेटेस्ट डिझाईनची जर हवी असतील, तर चेतना स्टील, बुलेश्वर, पांझरपूर. पूर्ण डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देते. इथे तुम्ही नक्की या आणि सुंदर सुंदर भांड्यांची खरेदी अगदी रिझनेबल रेट्समध्ये करा. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी वाव स्नेहलला फॉलो करा.